कलियुगाचा दुसरा टप्पा एवढा कठीण सांगितला. बरं सुरू झाला का? झाला सुरू. हे जे चाललंय की नाही 2026च्या सुरुवातला पाहिले कसे दिवस चालले, हे सगळे 2026च्या दिवसाला चाललेले म्हणजे दुसऱ्या कलियुगाची सुरुवात आहे अजून. तसं कलियुगला कठीण आहे पुढचं. किती कठीण आहे सांगतो तुम्हाला. कलियुगाचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी शकुनामध्ये एवढं गोड वर्णन केलं नाही का. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल, 5 वर्षाची नंदकन्या भतारा मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीन राहील. हे तुमच्याच गावात नाही, माझ्याच गावात नाही, जगातल्या प्रत्येक गावात एक क्रिया होणार आहे. वैरी शोधण्याकरता बाहेर जायचं काम नाही, बापच पोऱ्याचा वैरी राहणार आहे. हे चरित्र दिसणार आहे. आपण सध्या मोबाईलला पाहत नाहीये, पण अच्युतानंद महाराजांनी केलेली 700 वर्षा अगोदरची भविष्यवाणी आहे. मोबाईलला पहा, मी सांगितलेलं नाव कामाचं आहे. 700 वर्षापूर्वी एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे अच्युतानंद महाराज. त्यांनी भविष्यवाणी केली. 700 वर्षा अगोदर त्यांनी भविष्य मालिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यावेळेला त्यांनी वर्णन केलं होतं, ज्या दिवशी जगन्नाथपुरीच्या मंदिरावरती गिध नावाचा पक्षी बसेल, प्राणी बसेल, पक्षी गिधड, त्या दिवशी कलियुगाचा दुसरा टप्पा सुरू होईल. 2019 मध्ये तो गिध नावाचा पक्षी बसला. कलियुगाचा दुसरा प्रभाव सुरू झालाय. या जगामध्ये आजची लोकसंख्या किती माहिती आहे? जगाची आजची जगाची लोकसंख्या आहे 8 अरब. ऐका, फार महत्वाचं आहे. आजची जगाची लोकसंख्या 8 अरब 2025 ते 2032. पुन्हा आहे का? 2025 ते 2032 आजच्या जगाची लोकसंख्या 8 अरब. 2032 मध्ये या जगाची लोकसंख्या फक्त 64 करोड. 70% लोक मरणार आहे. मी तर मरणार नाही. आणि काही तुम्हाला बेवाड्या करता सांगत नाही किंवा तुम्हाला घाबरवतोय. तुम्ही मोबाईलला पहा, हे सगळं चाललंय. आतापर्यंत जे जे भविष्यवाणी अच्युतानंद महाराजांनी केली ते खरंच ठरले. त्यांनी सांगितलंय 2025 ते 2032 पर्यंत भयंकर युद्ध होणार आहे. केवढं युद्ध? भारताच्या विरोधामध्ये 48 मुस्लिम कंट्री युद्ध करणार आहे. 48. आपल्याकडे यायला टाइम आहे. आता हे जे चाललंय हे सगळं तेच चाललंय. आता युद्ध सुरूच आहे. फक्त तुमच्या लोक यायला टाइम आहे. मी सांगतो, कोरोना आला. कुठून आला कोरोना? चीन मधून. मग जसा कोरोना चीन मधून जन्माला आला का दुसऱ्या दिवशी विरावली मध्ये आला तो? टाइम लागले की नाही? अरे कोरोना चीन मध्ये आल्यानंतर तब्बल 3 महिने लागले त्याला आपल्या गावापर्यंत यायला. तसं युद्ध सुरूच आहे. तुमच्या माझ्यापर्यंत यायला त्याला वेळ आहे. पण तुमच्या माझ्यापर्यंत येण्याच्या अगोदर तयारी करा बापू. हा 2025 ते 2032 हा काळ फार भयानक सांगितलाय. हे कलीचा प्रादुर्भाव आहे. महाराज ज्ञान आमच्याकडे नाही, कारण कली आहे. नंबर 2 कर्म. काय कर्म चांगले? आजही शेजारच्याने गाडी घेतली, आमचा 8 दिवस पोट दुखते. शेजारच्याने फक्त गाडी घेऊ दे, अर्धी भाकर कमी, तालावर ताल, अर्धी भाकर कमी. पोट दुखत असलं डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरनं सगळ्या गोळ्या दिल्या. डॉक्टर माऱ्यावर आला, तू सुधरत नाही म्हणे. गोळ्या संपल्या तुला होते काय म्हणे? मग पोटच लय दुखते म्हणे. मग कैच दुखते तो म्हणे शेजाऱ्याने गाडी घेतली, पोट सुरू झालं. मला काहीतरी इकेला लावतो. मग असं जर असेल तर आपण कुठे ज्ञान शोधणार आहे? महाराज